बोला पुंडलिक वाले हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय पाहि ध्वजेचे चिरमुट राया जतन करी आकष्ट तैसा मी एक पतित करी तुझाच मुद्रांकित मसी पत्र ते केवढे राहो चालविया पुढ्या पारी तैसा मी एक पतित करी तुझाच मुद्रांकित बाप रघुमादेवीवरून सांभाळ्या आपल्या बिदा तैसा मी एक पतित करी तुझाच मुद्रांकित सियावर रामचंद्र की जय रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम चैत्र शुक्ल नवमी प्रभू रामचंद्रांचा आज या ठिकाणी जन्मोत्सव त्रैलोक्य संपदालिंग समूलेखन व्यक्तये सचिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमो नमः आद्य भगवान शुभ महादेवांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे यामाहून सर्व लोकांना प्रकृतीं शास्त्रपारगाः काम धर्मचरणं शंभो प्रणमामि परम शिवा आद्यशक्ती पराशक्ती चैतन्य स्वरूपा माता पार्वतीला ही नतमस्तक समर्पण करतो अध्यात्मिकादस्य ज्ञानांजन शलाकयाः चक्षुर्निर्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमो नमः आद्य गुरुवर्य अंधारातून प्रकाशाकडे येणाऱ्यांच्या सर्व विश्वामधल्या धार्मिक गुरुवर्यांना माय नमस्कार समर्पण त्याचप्रमाणे परमपूज्येश्वर महाराज यांनाही आमच्या गुरुवर्यांना नमस्कार तसेच या केळवणी नगरीमधील ग्रामदेवत पौरपुत्र हनुमंतराय श्रेष्ठ धर्मात प्रिपात आणि उपस्थित बसलेले सर्व जे या ठिकाणी भक्तगण आहेत त्यांच्या हृदयमंडलामध्ये वास करणाऱ्या चैतन्य चित्त स्वरूपला माझा शिरसाष्टांग धन्यवाद चैत्र शुक्ल नवमी प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आज या ठिकाणी रामनवमी साजरी होत असताना प्रभू रामचंद्रांचे वचन ऐकावे ते नवल केवळे प्रभू रायांचे तैसे ध्यान द्यावे माझ्या हृदयी परिचित्त ठेवून मी केले त्याचे ध्यान पर्यात्म समाधान लाभले रामू रामू माझ्या हृदयी वसे रामू माझ्या चित्ती वसे राम नामे तरलो मी पै उद्धार होई माझा रामाचा महिमान सांगे किरण रामाचे महिमान सांगे वचन रामाचे महिमान सांगे धर्म पै संत संग तयाच्या संत मरती
संतमती राम नाम उद्धार करुणी पावल तुझ्या जीवनाचे करावे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हा एक श्लोक आज या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून घेत आहे. रघुपती प्रभू रामचंद्रांचा जन्म कसा झाला, काय महिमा त्याला अनेक कथा प्रवचनामध्ये आपण सर्वजण हे ग्रहण केलेलं आहे. परंतु शास्त्रामध्ये एक असा त्याचा उल्लेख आहे की पायस पात्र माहिती आहे तुम्हाला. पायस म्हणजे क्षापात्र. प्रभू देवांच्या काळामधून ते चालत आलेलं पायस पात्र. आणि ते पायस पात्र हे फक्त देवलोकांच्याकडे असायचे. त्याच्यानंतर ते ऋषींच्याकडे आलं आणि त्यानंतर ऋषींना योग्य वाटल त्या अनुषंगाने ते पायस पात्र ज्याला त्याला त्यांची चर्चा देत असेल. मग काय झाला हा प्रकार. रघुवंशीय राजा दशरथ अत्यंत धनी धनवंत राज्य प्रविष्ट असा ध्यानी पराक्रमी राजा. त्याला पत्न्या किती, 3 पत्न्या. प्रभू रामचंद्राला पत्न्या किती, 9. दशरथाला झोपालाय काय. प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथ यांना 3 पत्न्या आणि त्या 3 पत्न्या त्यामध्ये पहिली पत्नी कोण आहे, कौशल्या, दुसरी कैकेयी आणि तिसरी सुमित्रा. कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा अशा 3 पत्न्या. परंतु राजदरबारामध्ये त्या ठिकाणी संतती त्या ठिकाणी नव्हती. तिघींनाही संतती नव्हती. प्रभू रामचंद्रांचा महिमा सांगताना त्या ठिकाणी पायस पात्र दयाचे ध्यान करुणी देव लोकांपासून आलेले त्याचा पायस पात्र. देव लोकांपासून चालत आलेले पायस पात्र. गुरु त्यांचे कुलाचे कुलगुरु कोण आहे, ऋषी वशिष्ठ. ऋषी वशिष्ठांना देव लोकांपासून आलेलं ते पायस पात्र त्या ठिकाणी शृंगी ऋषींच्याकडे आलं आणि शृंगी ऋषींनी तेच पायस पात्र त्यांचे रघुवंशीय जे गुरु होते, प्रभू रामचंद्रांचे रघुवंशीय जे गुरु होते वशिष्ठ महाराज यांना ते सुपूर्द केलं. आणि ते वशिष्ठ ऋषीने आपलं पात्र राजा दशरथांना प्रदान केलं. काय लौकिकासे तयाचे सामर्थ्य पायस पात्राचे ध्यान ठेविले चित्त उद्धार केले तयाचे. दशरथ राजांच्या कुळाचा उद्धार, रघुवंशाचा कुळाचा उद्धार, नवीन धर्माचा विजय करण्यासाठी, धर्माचा या ठिकाणी उद्धार करण्यासाठी, प्रभू रामचंद्रांचा अवतार प्राप्त करून घेण्यासाठी त्या प्राप्त युगाला प्राप्त झालेले ते संगम म्हणजे त्या ठिकाणी पायस पात्र. आणि ते वशिष्ठ ऋषीला दिलं, शृंगी ऋषीने दिलं. लक्षात ठेवा, ऋषीला काय शृंगी ऋषीने ते पायस पात्र दिलेलं आहे. संत असणारे त्यांचे कुळाचे गुरु वशिष्ठांना. आणि ते वशिष्ठांना दिल्यानंतर वशिष्ठांच्याकडे राजा दशरथ गेलेले आहेत. 3 पत्नी आहेत. कुणाचा उद्धार नाहीये. धर्माचं या ठिकाणी चिंतन झालं पाहिजे, धर्माचा उद्धार झाला पाहिजे अशा अनुषंगाने त्यांना चिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे गुरु वशिष्ठ महाराज आणि तेच पायस पात्र शृंगी ऋषीच्याकडनं जे मिळालं होतं ते पायस पात्र दशरथ राजाला दिलं. आणि राजा दशरथांना ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी राजा दशरथाच्याही मनामध्ये शंका आल्या. कारण माणसाचं डोकं म्हणजे शंकेचं भांडार. आता 3 पत्न्या, 3ही पत्नींना आवाज दिलेला आहे, त्यांना बोलवून घेतलेला आहे. इकडे कौशल्य राहिलेलं आहे, मध्ये कैकेयी राहिलेलं आहे, या बाजूला सुमित्रा राहिलेली आहे. आणि त्या पायस पात्राचा राजा दशरथाने 3 भाग केलेले आहेत. दशरथ महाराजांनी 3 भाग केले आहेत आणि 3 मध्ये पहिला भाग कौशल्याला दिला, दुसरा भाग कैकेयीला दिला आणि तिसरा भाग सुमित्रेला दिला. पण माणसाचं डोकं खाली कर सैतान का म्हटल्यासारखं कैकेयीच्या मनामध्ये आलं, माझ्यापेक्षा जास्त हिच्यावर जीव आहे, माझ्यापेक्षा जास्त ही प्रिय आहे, मला न देता पहिला भाग या ठिकाणी कौशल्याला दिला. म्हणून त्या ठिकाणी ते दिलेल्या पायस पात्राचा अवमान त्या कैकेयीने केला. आणि तत्क्षणी सुरुचीच्या नावाची एक घार आलेली आहे. घारीचं नाव आहे सुरुचिता.
तुला आणि मला अहंभावाच्या कारणास्तव तो पायस पात्र कैकेयीच्या हातातला दिल्याला पाहिला नाही, पण ते पात्र सुरुचीच्या नावाच्या घारीनं ऋषीमुख पर्वतावर गेलेले आहे. आता ऋषीमुख पर्वतावर फार मोठं गहन त्या ठिकाणी घडलंय. त्या ठिकाणी पुत्र संतती व्हावा आणि कुलाचा उद्धार व्हावा म्हणून त्या ठिकाणी अंजनी माता ऋषीमुख पर्वतावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करीत भगवान शंभू महादेवाचं स्मरण करत होते. ऋषीमुख पर्वतावर शंभू महादेवाचं चिंतन अंजनी माता करत असताना ती सुरुचीच्या नावाची घाल आलेली आहे आणि ते पात्र अंजनी मातेच्या हातामध्ये घेऊन उडून गेले. पाहते तर हातामध्ये पायस पात्र शंभू महादेवाचं चिंतन केलेलं आहे की त्या ठिकाणी शंभू महादेवाला म्हणतोय परमेश्वरा हे भगवंता मी तुमच्या आराधना करत असताना तपमध्ये मग्न असताना माझ्या हातामध्ये जे दिलेलं पात्र आहे हे परमेश्वरा मी काय करू जेणे प्रकारे तुमचं तप भंग होत झालं पाहिजे आणि माझे नाम संकीर्तन झालं पाहिजे. आता शंभू महादेवानी त्या ठिकाणी तिला आवाहन करून त्या ठिकाणी भगवंतानी आकाशवाणीने म्हटले आहे अंजनी तुझ्या हातामध्ये आलेलं हे पायस पात्र हे तुझं प्रसाद आहे, या तपोचं पुण्य आहे, हे प्रसाद तू ग्रहण कर. तुझ्या कुलाचा उद्धार होणारा पुत्र तुला जन्माला येईल. आणि त्या एक भाग अंजनी मातेकडे राहिला. आता दोन भागाची मजा आहे का? दोन भागाची मजा करत असताना पहिला कौशल्याला पात्र गेलेला आहे. कौशल्याला पात्र गेल्यानंतर पहिला पात्र कोणाकडे आहे? कौशल्य मातेकडे आहे आणि दुसरा गेला तिसरा सुमित्रा मातेकडे आहे. आणि सुमित्रा मातेकडे असताना कौशल्या ती किती केली तरी माझी जाऊ आहे, माझी काय काही सवत आहे आणि माझ्या हातातलं पात्र गेलं ही रिकामी कशी राहील. अशा ही स्त्रियांच्या मनामध्ये विचारायला हे फार धर्माचं कार्य असतं. लक्षात ठेवा कौशल्याच्या मनामध्ये मीठूपणा काही त्या ठिकाणी नव्हता आणि मग ते पायस पात्रात आपला दिलेल्या पायस पात्राला थोडा निम्मा भाग कैकेयीला दिला. कोण दिला? कौशल्य मातेनं आपल्या पायस पात्रातला निम्मा भाग कैकेयीला दिला आणि कैकेयीला दिल्यानंतर नाईलाज असतो सुमित्राचं देणं भाग पडलं. मग त्या पायस पात्राचे झाले 3 भाग. अर्ध पायस पात्र कौशल्याकडे राहिलेलं आहे, अर्ध पायस पात्र सुमित्राकडे राहिलेलं आहे आणि दोघींचा अर्ध कैकेयीकडे आलेला आहे. आणि पहिल्या अर्ध्या पात्रातून जन्म झाला सियावर रामचंद्र की. प्रभू रामचंद्राचा अर्ध्या पात्रातून जन्म झालेला आहे. कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न असे 2 अर्ध्याचे भाग दिले. त्या दोन्ही पात्रातून एक भरत आणि एक शत्रुघ्न त्या ठिकाणी उत्पत्ती झाली आणि तिसरा सुमित्राचा भाग होता. त्यातून सुमित्राच्या पोटी लक्ष्मण भगवंत जन्माला आले. आता एक राहिलेला सुरुचीच्या नावाचे घाट ऋषीमुख पर्वतावर घेऊन गेलेलं पात्र माता अंजनीच्या हातामध्ये ठेवलं आणि त्यातून आपले त्या ठिकाणी पवनपुत्र हनुमंतांचा जन्म झाला. म्हणजे लक्षात ठेवा पायस पात्राच्या 3 भागातला एक भागाचा जन्म प्रभू हनुमंतरायांचा आहे. एक पात्राचा पूर्ण भाग हनुमंतांचा आहे. अर्ध्या पात्रामध्ये प्रभू रामचंद्र जन्मले, अर्ध्या पात्रात भरत जन्मले, अर्ध्या पात्रात शत्रुघ्न जन्मले आणि अर्ध्या पात्रातून लक्ष्मण जन्मले. म्हणजे ह्या नात्याला जर पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि त्यातच जन्म झालेले प्रभू आपले पवनपुत्र हनुमंत हे नात्यानं तसं पाहायला गेलं तर बहुमताचं प्रमाण येतं. पण 9विला भक्तीमध्ये श्रेष्ठ असणारे दास्य भक्ती अशी आहे. या भक्तीमध्ये 9विला भक्ती, त्यातली दास्य भक्ती प्रभू हनुमंतरायांनी स्वीकारली आणि ती दास्यत्वाचं प्रमाण 9 मासाचं प्रमाण 9विला भक्तीचं प्रमाण त्या ठिकाणी प्रभू हनुमंतांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे उत्पत्ती जर झालं तुम्हाला कळालं का? किंवा प्रभू रामचंद्राचा जन्म आणि हनुमंतरायांचा जन्म ऋषीमुख पर्वतावरच का गेले तर माता अंजनीचा त्या ठिकाणी वास होता. माता अंजनी त्या ठिकाणी तप होतं आणि त्या एक भागातून सुद्धा त्या भगवंताच्या पायस पात्राच्या आशीर्वादानं पवनपुत्र हनुमंत जन्मले आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचाही जन्म त्या ठिकाणी झालेला त्या कथेमध्ये अवताराला प्राप्त झालं. आता हे असेच काही बरेच दिवस चालत गेले. रघुपती, आता मला सांगा प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला
जन्म होशी तया पुत्रा 12 वर्ष लोटला. आता मला सांगा, उत्पत्ती होत असताना एक दिवसाचं मूळ जन्माला येतो. एक दिवसाचं 9 मास पूर्ण झाल्यानंतर जन्माला एक दिवसाचं असतं. पण प्रभू रामचंद्र 12 वर्षाचे जन्माला आले. विश्वामध्ये प्रभू रामचंद्र कसा जन्म घेतला तर जन्मता 12 वर्षाचे. आईला चिंता लागली, हे भगवंता, हे परमेश्वरा, ही जनता जनार्दन मला काय म्हणेल? 12 वर्षाचा पुत्र, यक्ष गण गंधर्व राक्षस अशातला अवतार आहे काय? मला नाव ठेवून यायला नको. आणि हा 12 वर्षाचा पुत्र मी माझ्या स्तनाला कसा लावू? मी हिला कसा करू? मी याच्यावर प्रेम कसं करू? परमेश्वरा भगवंता, त्याला लहान वयाचा जगामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे की जन्मता 12 वर्षाची जन्मली, ते म्हणजे सियावर रामचंद्र की. प्रभू रामचंद्र जन्माला त्याला 12 वर्षाचे आले. आणि मग मातेचं पूर्वारूपणा त्या ठिकाणी भगवंताने ऐकला, स्वीकार केला. आणि तत्क्षणी प्रभू रामचंद्र लहान मुलाच्या अवतारामध्ये जन्माला. ते जन्माला आल्यानंतर मनुष्य पाहिलं, कौशल्याला आनंद, आश्चर्य. 12 वर्षाचं मुलं लहान झालं, ते बघितलं, लाडीपणा, कुर्बानीपणा. आला ग माझा राघवाला, माझा राघवाला, माझा राघवाला. म्हणून नाव ठेवलं गेलं राघव. आईचं मातृत्वाचं नाव राघव, रघुपती राघव. वचन आहे त्यामध्ये रघुपती राघव. रघुवंशामध्ये जन्मला, रघुवंशाचा उद्धार करणारा जन्मला. म्हणून त्या ठिकाणी तो रघुपती झाला. राघव आईचं मातृत्व, आईचं एक नाव, लालाचं नाव, मायेचं नाव, प्रेमाचं नाव, माझा राघव, माझा राघव, माझा राघव. म्हणून रघुपती राघव. आणि मग तो त्या ठिकाणी दशरथ राजाला बातमी गेली, पुत्र जन्माला आलेला आहे, राम जन्माला आलेले. त्यावेळी तो राजा राम झालेला आहे. कारण का? त्या रघुवंशी कुळामधला ज्येष्ठ पुत्र जर कोण असेल तर तो प्रभू रामचंद्र आहे. म्हणून राजा राम म्हणून त्या ठिकाणी अवतारामध्ये त्याचा उद्गार झाला, रघुपती राघव राजा राम. आता पतित पावन हा विषय 2 मिनिटासाठी तुमच्यासाठी घेतलाय. पतित पावन. आता राजा दशरथ त्यांचे पुत्र हे या ठिकाणी त्यांचे गुरु असणारे वशिष्ठ महाराजांच्याकडे शिक्षणाला ठेवले. धर्म कार्यासाठी, धर्म शिक्षणासाठी, शस्त्र पारंगत करण्यासाठी दशरथ राजाने वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांना सोडलेला आहे. आणि सोडत असताना प्रत्येकाला गुरु असावा. पण गुरुमध्ये फार फरक आहे. गुरु पद्मगुरु, चित्तगुरु, अनंत प्रकारचे गुरु या विश्वामध्ये भरलेले आहेत, सामावलेले आहेत. मग त्यामध्ये त्या रघुवंशीय गुरु जे होते ते वशिष्ठ, पण त्या कुलाचे शिक्षा गुरु होते ते विश्वामित्र. संत विश्वामित्र या ठिकाणी त्या घराण्याचे प्रभू रामचंद्रांचे शिक्षा गुरु होते. आणि एक वेळ अशीच या ठिकाणी भगवंताची लीला करत असताना लहान वयामध्ये त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना विश्वामित्र त्या ठिकाणी गेले. आणि वशिष्ठाला प्रश्न केला, हे अवतार, ही याला मला तुम्ही सुपूर्द करा काही वेळेसाठी. आता विश्वामित्र म्हटल्यानंतर त्या ठिकाणी गुरुला वंदनीय आहे. म्हणून वशिष्ठ ऋषींनी त्यांना नमस्कार केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितले, महर्षी तुम्ही घेऊन जाणार तर घेऊन जावावे. आता हे जात असताना प्रकार काय? आपल्या असे भागात असे गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये जात असताना एकच ठिकाणी विश्वामित्र प्रभू रामचंद्राला म्हणतात, प्रभू त्या पाषाणावरती उभं राहा, त्या पाषाणाला स्पर्श करा. पण गुरुवंदनीय, गुरु आदरणीय असणारे प्रभू रामचंद्र, गुरुच्या समोर मी कसा स्पर्श करायचा? मी कसा काय स्पर्श करायचा? कारण गुरु मोठा का मी मोठा? म्हणून म्हटले प्रभू रामचंद्र म्हणतात, गुरुवर्य नाही, हे तुमचं कार्य आहे, हे तुम्हीच स्पर्श करा, हे तुमचं
पाहिजे, मी या ठिकाणी राहता उपयोगाचा नाही, तर गुरुची महती त्या ठिकाणी वाटली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विश्वास करून प्रभू रामचंद्र म्हणतात तुम्ही स्पर्श करा. आणि मी तू पण असं करत असताना त्यांच्या प्रभू रामचंद्र चरणाला लागलेला एखादा कण त्या पाषाणावर पडलेला आहे. अहिल्याचा उद्धार. ती पाषाण कोण होती? अहिल्या, जी इंद्र अप्सरा होती, जी स्वर्गामधली होती. तिला एखादा शाप मिळाला आणि ती शापा करण्यास्तव ती पाषाण रूपामध्ये अहिल्या झाली होती. त्या प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शानं ती पतित पावन पतित पावन. आता सीताराम हे तर फार मोठा आहे. सीताराम म्हणजे तुम्ही म्हणा सीतेचा पती तो सीताराम, बरोबर ना? पण तसं नाही. तर त्या ठिकाणी काय केलंय, जनक नगरीमध्ये जन्म घेतलेल्या माता सीतेला नागर करत असताना सापडलेल्या पेंडीतून उत्पत्ती झालेली माता सीता, तिचं त्या ठिकाणी पालन पोषण जनक राजांनी केले. अशी कन्या ही कोणाला द्यावे? अवतार पुरुष, अवतार कन्या, अवतारवासी ही कुणाला सुबूत करण्यात अर्थ नाही. म्हणून त्या ठिकाणी जनक राजाने योजना केली. आणि ती योजना काय? स्वयंवर. राजा पराक्रमी राजांच्या समवेत त्या ठिकाणी माता सीताला जिंकलं. म्हणून सीतापती कळलं काय? स्वयंवरातून म्हणजे कष्टानं, त्या ठिकाणी धर्मानं, त्या ठिकाणी समाजानं, त्या ठिकाणी दिलेल्या रूढी परंपरेनं अशा पद्धतीचं जीवनाचं साथ रघुपती हा रघुवंशीय रघुपती राघव आईचं दारिक मायेचं राजाराम हा पहिला पतित पावन अहिल्याचा उद्धार केला. कुणाचाही उद्धार होत असतो, फक्त त्याला काळ नाही काळ वेळ तया लागी. परिचित ठेवी गुरुस्थानी चैतन्य रूपी भजे गुरुशी. तुझ्या जीवाचे करी सांभाळ. तुझ्या जीवनाचं, तुझ्या आयुष्याचं उद्धार करून घ्यायचं आहे, कल्याण जर करून घ्यायचं तर अशा स्मरण केलं पाहिजे, अशा गुरुच्या चिंतनामध्ये गेलं पाहिजे. आताची पिढी परंपरा अजून पण आपण शाश्वत आहे की अखंड एवढ्या भागातून एवढी तर करून लोक प्रवचनाला या माध्यमाच्या स्वरूपातनं एक ठिकाणी जमलो. तैसा मी एक हृदयामध्ये राम. तैसा हृदयामध्ये मी एक रामू तरी सांभाळे आरामू. बाबुली म्हणतात ज्ञानेश्वर, तैसा हृदयामध्ये मी एक रामू. म्हणजे माऊलीने सुद्धा त्यांचं चिंतन करत असताना प्रभू रामचंद्राच्या कोणत्या उद्देशाने केलं? कारण राम हे चैत्र शुक्ल नवमी म्हणजे शुद्ध पक्षामध्ये का जन्माला आले? ऋतू असे वसंत, मास असे चैत्र, पक्ष असे नवमी. सृष्टीला चिंतन लागलं नाही, सृष्टीला आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्र जन्माला आलेले आहेत, सृष्टीला आभार आलेला आहे, वसंत ऋतू आलेला आहे. नवे नवे तर निसर्गामध्ये हिरवळ पसरलेली आहे. आणि तशा अवतारामध्ये भगवंताचा जन्म झाला. म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म सुद्धा अशा घटनेमध्ये झाला की सृष्टीला त्या ठिकाणी आच्छादित करून सृष्टीला आनंद झाला. ते रामनवमी. आता नवमीला भक्तीमध्ये हे करत असताना आता हनुमंतरायांच्या त्या ठिकाणी आपण चिंतन करत असताना एक पायस पात्राच्या एका भागातून प्रभू हनुमंतांचा जन्म आहे. नवमीला भक्तीमध्ये दासी भक्ती का केली? तर आपण सुद्धा तेच करायचं आहे. नाम रामे तरी नाम घेता तरी नाम घेता हृदय परिचित नसे त्या ठाई. असं नाव घेऊ नका. नाव घेत असताना चित्त स्वरूपामध्ये त्या एकरूप झालं पाहिजे. त्या भगवंताला स्मरण केलं पाहिजे. एक मुखामध्ये पाहिलं पाहिजे, रूपामध्ये पाहिलं पाहिजे, तत्वामध्ये पाहिलं पाहिजे, नवे नवे सत्वामध्ये आपण त्या ठिकाणी अंगीकार जर केला तर सियावर रामचंद्र आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता भक्ती कशी करावी? आनंद भाग आहे. आता
आमचे बाळूमामा आहेत वाकडेकर, त्यांच्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विषय मिळाला प्रवचनाच्या माध्यमातून. पण आज हे किती वर्ष झाले चालू आहे. या मंदिरामध्ये ग्रामदेवता आहे. या ग्रामदेवतामध्ये आमचे हनुमंतराय आहे. हनुमंतराय म्हणजे कोण आहे? हे ध्वजेचे पहिला ध्वज त्यांच्या हातात आहे. सर्व संहार करणारे हनुमंतराय. हे गावचे पांढरीचे देव आहे, ते गावचे हृदयाचे देव आहे, ते ग्राम अधिपती आहे. आणि एवढं सर्व चिंतन हे कमिटी सर्वजण तुम्ही म्हणून करता. आणि या कार्यामध्ये नव्हे तर तुम्ही सर्व गावाने या ठिकाणी एक व्यक्ती दररोज सेवा करायचे साधे नव्हे. जे करते त्याला जे करते म्हणून त्या ठिकाणी चिंतन करा. लक्षात ठेवा गावचा अधिपती ग्रामदेव हनुमंतराय आहे. आणि तशाच्या चिंतनामध्ये पारायण सोहळा प्रत्येक वर्षी तुम्ही चालवता. वेगवेगळे संत महंत प्रवचन पारायण नवे नवे कीर्तन भजन आनंद त्या ठिकाणी सुख सोहळा या ठिकाणी गावाला देण्याचा प्रयत्न त्या तुमच्या मंदिराच्या मार्फत त्या कमिटीच्या मार्फत सर्व करता. त्या गावातल्या नागरिकांनी त्या प्रकारे त्याचा आस्वाद घेणं गरजेचं आहे. कारण ते पण तितकंच खरं आहे. लक्षात ठेवा जयाचे ठाई डोक्यावर माझे पाप तया न दिसे देव मंदिर कावण्या कोटे असे तयाचे ठाऊक नसे. जी या मंदिराच्या प्रवेशामध्ये आता केलेले आहेत, मंदिरामध्ये जे प्रवेश केले आहेत, जे चिरंतन या सेवेमध्ये आहेत, त्यांच्या डोक्यावर पाप नाही म्हणून या ठिकाणी आहे. आणि अजून त्यांचं पाप सरलेलंच नाही आहे. ती लोक अजून त्या मंदिराच्या उमऱ्याच्या बाहेर आहेत. म्हणजे ती पापी आणि आणलेले पुण्यवान असं काय नाही. सांगण्याचा भावार्थ घ्या. तिथं यायला सुद्धा पुण्य लागतं. हे कोणाची पण खेरापत नाही. तिथं भगवंताच्या सेवेमध्ये यायला पुण्याचा वाटा लागतो. पूर्वजन्मेचे सुकृत लागतात. आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. गुरुचं सानिध्य पाहिजे. संप्रदायाची आवड पाहिजे. त्यालाच हे करतोय, नाही त्याला हे घडणार नाही. आता तुम्ही पारायणमध्ये एवढी लोक आहेसा, प्रवचनामध्ये आहेसा, कीर्तनामध्ये आहेसा, भजनामध्ये 7 दिवस एवढे तुम्ही एवढी सेवा केला. तुमच्या आयुष्याचं बॅटरी चार्जिंग झालेली असते. कारण हे नाम तुमच्या आयुष्याला संगत येणार आहे. हे नाम तुमच्या प्रपंचाला तारणार आहे. कारण हे साधना तुमच्या आयुष्याचा उद्धार करायचा असेल तर अशा सप्त पारायणामध्ये आयुष्य व्यतीत करणं म्हणजे पूर्ण 1 वर्षाचं पुढील फल घेण्याचं फल आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी आता हे झाला प्रभू रामचंद्रांचं. आता रामायण बोललेलं वाल्मिकी ऋषी महाराजांनी रामायण लिहिलं. पण ऐका काय झालेला प्रकार देवाला सुद्धा कळलेलं नाही. पहिला रामायण प्रभू हनुमंतराय यांनी लिहिलेले आहे. प्रमाण याला लक्षात ठेवा. ही कोकण माहिती नाही आहे, आम्हाला वाल्मिकी ऋषी माहिती आहे. ज्यावेळी रामायण पूर्ण झालं, अयोध्येमध्ये आलेले आहेत, आनंद उत्सव साजरा झालेला आहे. आणि बसलेल्या वेळेमध्ये मी काय करावं, प्रभू रामचंद्राचं चिंतन करावं. त्यावेळी प्रभू हनुमंतरायांच्या डोक्यामध्ये आले, आता एवढं रामायण जे आपण हे केलेलं आहे, त्या रामाचं रामायण लिहून काढूया. म्हणून त्या अयोध्येच्या नगरीमध्ये राजा राम समोर भगवंताचं चरित्राचं रामायण हनुमंतरायांनी लिहिलं. आता हे लिहिलेलं रामायण कोणाला दाखवलं पाहिजे. फक्त तुम्हाला आम्हाला जाऊन झालं ना, तुम्ही 17 पिढी काढणार, त्या चुका 17 काढणार. कारण आमची चुकी आवड मग ते चांगल्या करून जायला पाहिजे. लोक त्यावेळी वाल्मिक महाराजांच्याकडे हनुमंतराय गेले. हनुमंतरायांच्याकडे वाल्मिकी महाराजांच्याकडे प्रभू हनुमंतराय गेले. आणि हनुमंतराय गेल्यानंतर त्यांनी म्हटले, गुरुवर्य झालेला सगळा प्रसंगाचं मी या ठिकाणी रामायणाच्या स्वरूपामध्ये दिले. हे बरोबर आहे का बघा. तुम्ही दिल्यानंतर वाल्मिकी ऋषी ते वाचत असताना टपाटपा डोळ्यात पाणी पडायला लागलं. वाल्मिकी ऋषी त्या ठिकाणी आनंदले, गहिवरले. तत्क्षणी हनुमंतरायाने मिठी म्हणले, म्हटले काय तुम्ही रामायण लिहिलाय, काय आजची काय मार्चूक आहे महाराज, काय चुकीचं आहे का? नाही, हे अतुलनीय आहे, हे बलनीय आहे असं म्हटलं. आणि काय केलं, ते रामायण समुद्रामध्ये बुडवलं. देवा देवाला चुकलेलं नाही, माहिती नाही लोकांना. तर त्या ठिकाणी काय झालं, प्रभू रामचंद्र बुडवलं गेलं रामायण. मग त्यावेळी
प्रभू हनुमंतराणी विचारले की काय प्रकार, तर भाई मी दिले संस्कृत बोलण्यास प्राकृत आणि हे लोकांना भावण्यासारखं आहे आणि हे काय केलंय मी लोकांना समजलं हे काय म्हटले हनुमंतराणी त्यांच्याकडून वचन घेतलं पुढे मानवी मध्ये जन्म घेऊन तो रामायण तुळशीदासाने रामायण लिहिलं लक्षात ठेवा. जय सियावर